थंडीनं तुझ्या हातपायने काळे पडले पण माझे लय पडले ग बाई. हा ना थंडी काय औषध असं तर द्या तुमच्याकडे. आहे ना माझ्याकडे औषध. अशी चेहरे काळ ते काय आहे ना माझ्याकडे हे नेचर शुअरचे ना पोर्स अँड मार्क्स आहे. तर यांनी लावलं ना तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग पण जातील आणि थंडीत ना तुम्ही हातांना पण लावू शकता. पण माझ्या हात जरा जास्त उरायले हाताला पण चालन हे चेहऱ्याला पण चालतं आणि डोळ्यापाशी जरा जास्त. हा त्याच्यात पूर्ण याच्यासाठी चालतात. थंडीत नाही खूप उपयोगी तुम्ही चेहऱ्याला लावू शकता हाताला लावू शकता. आणि आता इथं तुम्ही बघत असतील ना कसा काळा चेहरा आहे तर असं आहे ना म्हणजे इफेक्ट होतो असा त्याच्यामध्ये काळे डाग पण जातात आणि मस्त क्लीन चेहरा होतो. बरेच फायदे दिलेले डोळ्यांखालचं काळं पण जातं. सुरकुत्या पण आहे ना सुरकुत्या पण जातील त्यांनी. हा सुरकुत्या जात्या काळे चट्टे जात्या आणि चेहरा गोरा पण होतो आणि लूज त्वचा झालेली असते ना असे ती सुद्धा टाईट होते त्याने. लूज झालेली हा एकदम महिन्यात झाली बरं ते असं नव्हतं. थंडीने होतं ना आता मग त्याच्यासाठी हे ऑइल आहे ना खूप विरासारखं होतं असं विरासारखं मस्त. तर ना हे नेचर शुअरचं पोर्स अँड मार्क्स प्रीमियम फेशियल ऑइल खूप फायदेशीर आहे चेहऱ्यासाठी. तर तुम्ही यूज करू शकता पण ते 100% प्युअर आहे नॅचरलसुद्धा आहे आणि त्याचे कोणते साईड इफेक्टसुद्धा आपल्याला होत नाही कारण की ना ते 100% प्युअर अँड कोल्ड प्रेस्ड ऑइल आहे. त्याच्यामध्ये शेवग्याची पाने पण वापरलेली आहे आणि हे यूज करायचं सुद्धा खूप सोपं आहे. जिथे तुम्हाला खराब स्किन वाटत असेल तिथे थोडे थेंब टाकायचे आहे चेहऱ्यावरती आणि सर्क्युलर मोशनमध्ये थोडंसं मसाज करायचं आहे. त्यानंतर तुम्ही हे दिवसातून 2दा यूज करायचं आहे आणि नॅचरल सनस्क्रीन्स म्हणून सुद्धा आपण बाहेर जाताना यूज करू शकतो. या तेलापासून ना खूप सारे फायदे आपल्याला बघायला मिळतात. चेहरा जर काळा पडलेला असेल ना तर तो गोरा व्हायला खूप मदत होते. चेहऱ्यात आणि डोळ्याखालचे जे डार्क स्पॉट असतात ना ते सुद्धा जातात त्याने सुरकुत्या जातात आणि स्किन मॉइश्चराईज व्हायला खूप मदत होते आणि याने एकदम आपल्याला एकदम स्मूथ आणि स्पॉटलेस चेहरा भेटतो. तर तुम्ही नक्की खरेदी करा कारण की याचा खूप फायदा बघायला भेटतो. तर याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही खरेदी करू शकता. तर आहे ना थंडीत आता आपली स्किन खूप ड्राय होते तर त्यामुळे आपण चेहरा मऊ करण्यासाठी काय काय वापरतो पण हे यूज करते आणि चेहरा एकदम मऊ होतो मुलायम होतो आणि डाग वगैरे असेल तर ते हळूहळू निघून जायला मदत होते. तर काही नाही 1 चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मध ॲड केलं आणि त्यानंतर आपल्याकडे जे गावरान तूप असतं ना ते थोडंसं ॲड केलं. जर तुमची स्किन खूपच जास्त ड्राय असेल ना तर थोडंसं तूप जास्त एक्स्ट्रा ॲड करायचं कारण की माझी स्किन थोडीशी ऑइलीच आहे त्याच्यामुळे इतकं काही नाही मला प्रॉब्लेम येत. तर त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड केलं आणि हे मिश्रण ना मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि चेहऱ्यासाठी यूज करायचं. आणि सकाळी उठल्या सुद्धा काही 5-1 मिनिटात हे तयार पण होतं म्हणजे काहीच वेळ लागत नाही. थोडंसं गव्हाचं पीठ मध आणि तूप तर सकाळी उठल्या पण लावू शकतो आणि हे लावल्यानंतर बाकीचे कामं पण आपण करू शकतो म्हणजे ते वाळेपर्यंत सुकेपर्यंत चेहऱ्यावरती आणि चेहरा मग एकदा धुतला ना एकदम मऊ वाटायला लागतो आणि फ्रेश पण वाटतं. सकाळी चेहऱ्याला हे लावल्याच्या नंतर एकदम ताजं वाटतं मस्त असा. तर पूर्ण असं स्किनला लावून घ्यायचं चेहऱ्याला मानेला तर स्किन ड्राय नाही होते आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्या वगैरे असेल तर ते सुद्धा नाही होत. तर थंडीचं खूप छान आहे हे लावण्यासाठी मॉइश्चर होते स्किन याने. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. गव्हाच्या पिठाऐवजी जर तुम्हाला बेसनचं बनवायचं असेल तर त्यामध्ये दुधाची साय लिंबू ते पण तुम्ही यूज करू शकता. सेपरेट यूज करा या पद्धतीने स्किन एकदम मुलायम होते. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत. थँक्यू.